मग क्वेश्चन नंबर आपल्याला 2 घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर किती आहे? क्वेश्चन नंबर 2 आहे. त्यातला 3 मधला 2 घ्या. 3 मधला 2 दिलंय काय बघा. यामध्ये असं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. 2x + y = 5. याला 1 नंबर द्यायचा आणि ह्याला काय करायचं? 3x - y = 5. याला क्रमांक काय येणार? 2 नंबर द्यायचा. एवढं तर इथे करायला. पहिलं इक्वेशन 1 नंबर, दुसरं इक्वेशन 2 नंबर. ह्यामध्ये ऑलरेडी गट समान आहे बघा, आहे का? असं प्लेट बस. इथं +y आणि इथं काय आलं? -y. मग आपण याचं काय डायरेक्ट कट होतंय. काय होतंय? डायरेक्ट कट होते. का कट झालं सांगा डायरेक्ट? आणि गट पण समान आहे. इथं पण y, इथं पण y आणि प्लस मायनस मायनस. हा डायरेक्ट कट करून टाकायचा. आता इथं ज्यावेळी आपण कट करतो त्यावेळी आपण कोणती क्रिया केली? ॲडिशन केलेली आहे. काय केलं? ॲडिशन ऑफ 1 and 2. मराठीमध्ये काय म्हणायचं? 1 आणि 2 ची बेरीज. काय केली आपण? 1 व 2 ची काय केली आपण? बेरीज केली. आणि वजाबाकी जर केली असते तर तिथले चिन्ह बदलले असते. खालची प्लसचं मायनस, मायनसचं काय होते? प्लस, परत प्लसचं काय होते? मायनस. चला बेरीज केल्या. 3x आणि 2x किती झाले? 5x आणि 5 आणि 5 किती झाले? 10. तर पुढची स्टेप काय होणार? गुणाकारच्या इकडे काय होणार? 10/5 किती झालं? 2. म्हणजे x बरोबर 2 आलं. आता यामध्ये ह्यातली एक जर किंमत मिळाली असेल तर y ची किंमत आपल्याला काढता येते. x आपल्याला मिळाले तर y कसं काढायचं? दिलेली किंमत आपण कुठे ठेवायची? दिलेली किंमत कुठे ठेवायची? Put x = 2 in इक्वेशन. कुठलं सोपं आहे सगळ्यात तुम्हाला वाटतंय? पहिलं. माझ्यामध्ये काय म्हणायचं? x बरोबर 2 ही किंमत काय करू? ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 उतरून घ्यायचं पहिलं. समीकरण काय करायचं? 1 उतरून घ्यायचं. 2x + y = 5. 2 × 2 आलं अधिक y = 5. बेदुनी 4. 4 + y = 5. परत अधिक 4 इकडे काय होणार? -4 होणार. 5 - 4 उत्तर आलं 1 आलं. y बरोबर 1 आलं आणि x बरोबर किती आलं आपलं? मग फायनल आपलं सोल्युशन काय काय आलं सांगा? उकल जी आलेली आपली, उकल काय आली आपली? काय आली उकल? x आणि y च्या किमती काय आल्या आपल्या? त्याच्या व्यवस्थित मांडून घ्यायची. x ची काय आली? 2 आलेले आहे आणि y ची किती आलेले? 1 आलेले.